हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी विषयामधील पहिल्या प्रकरणाची म्हणजे आकलन ह्या घटकाची. आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे मुख्यतः. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया की आकलन हे जे प्रकरण आहे त्याच्यासाठी वेटेज आहे 8%. तर 50 पैकी 8% म्हणजे 4 मार्कांचं वेटेज हे आकलन या प्रकरणाला असणार आहे. आणि हे प्रकरण 3 भागामध्ये विभागले गेलेले आहे. तर पहिलं सूचना पालन म्हणजे ज्याच्यात प्रश्न असतील जोडाक्षरे अक्षर शब्द यांवर. दुसरं आहे संख्या मालिका, त्यामध्ये अंकांचे अरेंजमेंट असेल वेगवेगळे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न असतील तर ते तुम्हाला सोडवायचे. आणि तिसरं आहे इंग्रजी अक्षरमाला. तर चला तर आपण सराव प्रश्न सोडवून बघूया. सुरुवातीला आपण सराव प्रश्न सोडवणार आहोत ह्या प्लेलिस्टमध्ये आणि नंतर तुम्हाला जे प्रश्नसंच दिले आहेत त्यातील प्रश्नही सोडून दाखवण्यात येतील, पण ते व्हिडिओ नंतर टाकले जातील. चला तर मुलांना आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. त्याच्या जर गरज पडली तर मध्ये मध्ये आपण काही गोष्टी व्यवस्थित समजूनही सांगायचा प्रयत्न करू. तर पहिला जो घटक आहे तो आकलन. आकलन म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट समजून घ्यायची आणि ती समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करायची. तर आकलनामध्ये कसं असतं की सूचना पालन करायचं असतं, संख्या मालिका असतात आणि इंग्रजी अक्षराचे 3 उपघटक असतात. तर अगदी लहानपणी क्षमता जर विकसित करायची असेल, म्हणजे जरी तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा देत नसताल तरी ही क्षमता तुमच्यामध्ये विकसित केली गेली पाहिजे किंवा तुमच्या मुलांमध्ये विकसित केली गेली पाहिजे. तर आकलन म्हणजे काय की एखाद्या लहान मुलाला एखादी कृती करायला सांगितली तर ती कृती करण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे समजून घेऊन एखादी गोष्ट करणे म्हणजे झालं आकलन. आता माझ्या व्हिडिओवरील एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल युट्यूब मध्ये. माझी मुलगी राहावी त्यामध्ये तिला सांगितलं की मी सर्व भाज्या मिक्स होत्या आणि त्यातून भेंडीची भाजी सगळी वेगळी काढ, म्हणजे एक एक भेंडी बाजूला काढ, त्या पिशवीत भरून ठेव. तर मग त्यातली भेंडी नेमकी कोणती आहे हे तिला ओळखता येणं गरजेचं आहे. ती 2.5 वर्षाची, म्हणजे तिच्या वयाच्या मानाने तिला त्या गोष्टीचं आकलन होणं महत्वाचं आहे की ह्या भाज्यांपैकी भेंडीची भाजी कोणती आहे. आणि ती ठेवायची असेल तर मी जे सांगितलंय की वेगळ्या काढून ठेव, मग ते वेगळ्या काढून ठेवणं म्हणजे काय, तर हे त्या वयाप्रमाणे आकलन क्षमता झाली. तर यातील प्रश्न जे असतील ते इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे असतील. तर चला तर आपण पहिला घटक समजून घ्या, सूचना पालन. आता सूचना पालन म्हणजे काय, एखाद्या माहितीशी निगडीत काही सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना समजून त्यांचा मतितार्थ लावून अचूक उत्तर शोधावे. सूचना पालनामध्ये अक्षरे शब्द वाक्य यांचा समावेश असतो. यामध्ये आपली डावी बाजू तीच अक्षराची डावी बाजू असते आणि आपल्या हाताची उजवी बाजू तीच अक्षराची उजवी बाजू असते, हे लक्षात घ्यावं. जी मुले 5वीत असतील आणि त्यांना अजूनही कन्फ्युजन होत असेल की उजवा हात म्हणजे कोणता डावा हात म्हणजे कोणता, तर सुरुवातीला हे प्रश्न समजून घेताना एक दोन्ही हातावर हवं तर लिहून घ्या की उजवा हात कोणता आणि डावा हात कोणता. पण परीक्षेला असं लिहू नका बरं का, त्याने तुम्हाला परीक्षा देऊन देणार नाही. तर मग उजवा हात कोणता हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या हाताने जेवतो तो उजवा हात झाला आपला आणि दुसरा हात झाला डावा हात. तर मग अक्षरांमध्ये पण शोधताना तेच ठेवायचं की आपला उजवा हात म्हणजेच पेपरचा उजवा हात आणि आपला डावा हात म्हणजेच पेपरचा डावा हात, तर ते उलट नसतं होत. चला तर आता प्रश्न सोडवायला घेऊया या भागावरचे. आता मुलांनो एक समजून घ्या, हे जे मी प्रश्न सोडवतीये ते आपल्याला शासनाने जे पुस्तक ठरवून दिलेलं आहे त्याच पुस्तकातील हे प्रश्न आहेत. त्यामुळे यातील जी काठिण्य पातळी असेल म्हणजे डिफिकल्टी लेवल असेल त्याच धर्तीवरती तुमचे मुख्य पेपर मधील प्रश्न येणार आहेत. ज्यांची परीक्षा आता जवळ आली आहे आणि ज्यांनी ह्या विषयाला हात नाही लावलेला त्यांनी हा व्हिडिओ बघितला, त्यातील जर काही प्रश्न आले तर तुम्ही थोडाफार अंदाज लावून त्याच्या आधारावर सोडवू शकता. कधी कधी असंही होऊ शकतं की यात जे शब्द वापरलेले आहेत तेच शब्द वापरून परीक्षेला तुमचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा जर तुम्ही परीक्षा देत असताल तर. तर प्रश्न क्रमांक 1 बघा, नम अ न भी द या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास
त्यातील मधले अक्षर कोणते? आता हे सर्व मिळून 5 अक्षर आहेत. हे बघा 1 2 3 4 5. मग यातील मधलं अक्षर म्हणजे किती येणार? जर 5 अक्षर असतील तर 3 नंबरचं अक्षर हे मधलं अक्षर असणार आहे. आता आपल्याला यामध्ये शब्द कोणता तयार होईल हेही माहीत असलं पाहिजे. त्यामुळे तुमचं वाचन खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढं जास्त वाचन कराल तेवढे जास्त तुम्हाला हे शब्द तयार करता येतील. आता या अक्षरांपासून जो शब्द तयार होतो तो असा आहे अभिनंदन. अभिनंदनचा अर्थ की कॉंग्रॅच्युलेशन करतो ना ते. तर मग अभिनंदन मध्ये तिसरं अक्षर कोणतं आहे? 1 2 3 न वर टिंब नम. मग आपले जे पर्याय दिलेले आहेत यामध्ये दुसरा ऑप्शन तो आहे की न वर टिंब दिलेला आहे नम. तर त्यातील मधलं अक्षर नम हे येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि इथे ज्या पद्धतीने उत्तराचा गोल भरला गेलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेला भरायचा आहे. तर हे याची प्रॅक्टिस करा एक एक प्रश्न सोडवताना. आता अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते येईल? आता हे 2 पद्धतीने सोडवू शकता तुम्ही. त्यांनी काय सांगितलं की उलट्या क्रमाने लिहायचं. मग सरळ सरळ उलट्या क्रमाने लिहायचा शब्द कागदावरती, खाली जागा दिलेली असेल पेपरमध्ये तुम्हाला तिथे लिहायचा. मग एक एक अक्षर उलट लिहिलं की हा शब्द तयार होईल. मग त्यांनी सांगितलंय की डावीकडून चौथे अक्षर कोणते? मग जो आपला डावा हात आहे तोच पेपरचा डावा. मग डावीकडून चौथे, मग 1 2 3 4 म्हणजे त हे अक्षर डावीकडून चौथं अक्षर आहे उलट्या शब्दाचं, बरं का. नाहीतर तुम्ही चुकून काही सरळ शब्दाचाही मोजताल. तर प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तिथे काय लिहिलंय त्याला अंडरलाईन करून त्याप्रमाणे शब्द लिहून बघायचा आणि मग उत्तर लिहायचं. तर मग इथे त आलं. आता तुम्हाला हे न लिहिता पटकन प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही काय करतात की उलट क्रमाने लिहिल्यास काय होणार आहे की डावी बाजू आपल्या ह्याच्याप्रमाणे राहील. पण तुम्ही डायरेक्ट काय करायचं, इथून डावीकडून चौथं विचारलं ना, मग तुम्ही उजवीकडून चौथं लिहायचं शब्द न बदलता. मग हा शब्द न बदलता जर उजवीकडून चौथं अक्षर कोणतं येईल? 1 2 3 4 म्हणजे तेही उत्तर तच येते. तसंही बरोबर येईल. पण जर शक्य असेल तर लिहून काढा. आणि जर कुणाला वेळ वाचवायचा असेल, मी ही गोष्ट लवकर लक्षात असेल, तर मग अशा वेळेस शब्द उलटा न लिहिता काय करायचं की आपली उजवी म्हणजे पेपरची डावी बाजू करायची, उलट क्रमाने नाही लिहिलं तर. आणि जी आपली डावी असेल ती पेपरची उजवी होईल. आता प्रश्न क्रमांक 3. राजू, अजित, कमलाकर, सनी व हमीद हे सर्वजण लगोरी खेळत होते. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? आता ह्या 2 अक्षरी शब्द कोणते आहेत त्याला अंडरलाईन करा किंवा ते लिहून काढा. मग राजू 2 अक्षरी आहे, अजित नाहीये, कमलाकर नाहीये, सनी 2 अक्षरी आहे, हमीद नाहीये व एकच अक्षरी आहे, हे पण 1 अक्षरी आहे, सर्वजण 4 अक्षरी आहे, लगोरी 4, खेळत 3 अक्षरी आहे. मग होते. मग जर आपण हे शब्द बघितले तर राजू, सनी, होते, एकूण 3 शब्द आहेत. मग 3 हा पर्याय कोणता आहे? 1 क्रमांकाचा. म्हणून पहिला ऑप्शन मध्ये जर 3 लिहिलेलं असेल तर आपलं पहिला ऑप्शन हे उत्तर असेल, कारण तिथे 3 लिहिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट इथला 3 लिहायचा नाही. हे खूप शांत डोक्याने करायचंय. स्पीड असला पाहिजे पण डोकं शांत असलं पाहिजे, तर तुमचे उत्तर बरोबर येतील. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. आता इथं एक अक्षरमाला दिली आहे. ग प ट ग ट प न ग म म प य ग. या अक्षरमालेतील सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? मग प्रत्येक अक्षर किती वेळेस आलं हे लिहून काढायचं. मग आता पहिल्यांदा ग घेतलं. ग आपण मोजलं तर 1 2 3 4 4 वेळेस आलंय. प 1 2 3 प 3 वेळेस आलाय. ट 1 2 आणि इथे परत नाहीये म्हणून ट 2दा. तशाच प्रकारे तुम्ही जर न शोधलं तर न एकाच वेळेस आलेला आहे. आणि मग पुन्हा मोजूया, इथे 2 वेळेस आलाय, बाकी ठिकाणी कुठेही आलेलं नाही. य ही एकदाच आलेला आहे. त्यामुळंच जर इथे आपण बघितलं तर सर्वात जास्त वेळेस आलेलं अक्षर ग आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की पाठवा. आता प्रश्न क्रमांक 5. अहमदनगर
या शब्दातील द अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? आता हे लक्षात घ्या, उलट पालट काही नाही करायचं. त्यामुळे आपला उजवा हात पेपरचा उजवा हात असणार, आपला डावा हात पेपरचा डावा हात असणार. तर मग त्यांनी काय विचारलं की द अक्षराच्या, मग द इथे त्याच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? मग इथून दुसरं अक्षर मोजलं तर न पहिलं येईल आणि ग दुसरं येईल, बरोबर. त्याच्या उजवीकडील, त्याच्यापासून नाही विचारलं, त्याच्यापासून विचारलं असतं तर न आलं असतं, पण त्याच्याकडील उजवीकडील दुसरे अक्षर आहे म्हणून न पहिलं आलं आणि ग दुसरं आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. काय लिहिलंय? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. या ओळीत 3 अक्षरी शब्दांची एकूण संख्या किती? आता 3 अक्षरी शब्द लिहून काढायचे तुम्ही. असावा किंवा तुम्ही टिक करू शकता. सुंदर 3, बंगला 4, चंदेरी 5, सॉरी, असावा 1, सुंदर 2, बंगला 3, चंदेरी 4, सोनेरी 5, चांगला 6. तर इथे मोजा 1 2 3 4 5 6 असे एकूण 6 शब्द आहेत जे 3 अक्षरी आहे. मग 6 असं लिहिलेला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. आता त ड द व या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील शेवटून दुसरे अक्षर कोणते येईल? मग आता त ड द व याच्यावरून शब्द तयार होतो दंडवत. मग यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं मराठीतलं वाचन खूप ठेवा, त्यामुळे तुम्हाला हे अक्षर बघितले की शब्द तयार करता येतील. मग आता दंडवत लिहिल्यानंतर त्यांनी विचारलं काय? त्यातील शेवटून दुसरे, मग शेवटून दुसरे होते 1 2 व, त्यामुळे पर्याय क्रमांक व 1 ला आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. तोरण जाई हा शब्द उलट क्रमाने लिहिला असता मध्यभागी कोणते अक्षर येईल? तर मगाशी मी जो दुसरा ऑप्शन सांगितला होता फास्ट सोडवण्यासाठी, तर तुम्ही काय करू शकता की उलट क्रमाने लिहिला असता मध्यभागी कोणते अक्षर येईल? आता जर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की हा शब्द आहे 5 अक्षरांचा, त्यामुळे तुम्ही जे तिसरं अक्षर आहे ते तुम्ही सरळ लिहा किंवा उलटा लिहा शब्द, ते त्याची जागा नाही बदलणार आहे, ते 3च नंबरला राहणार आहे, कारण हा विषम शब्द आहे. त्यामुळे एक्झॅक्ट मध्यभागी असणारं अक्षर तिथेच असणार आहे. आणि त्यांनी विचारलंय की मध्यभागी कोणतं अक्षर आहे, मग तो सरळ लिहा किंवा उलटा लिहा, तर न हे अक्षर मध्यभागी असणार आहे. आणि जरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा शब्द उलटा लिहिला तरी बघा त्याचं मध्यभागी अक्षर नच येतं. ते एक लक्षात ठेवा, 5 अक्षरी शब्द असेल तर मध्यभागी कायम तिसरं अक्षर असणार ना. 7 अक्षरी असेल तर मध्यभागी कायम कितवं अक्षर असेल सांगा बरं? चौथं अक्षर असणार. थोडा विचार करा आणि ते लक्षात ठेवा की त्याने पण तुमची उत्तर पटपट येऊ शकतात. आता प्रश्न क्रमांक 9 सोडवूया आपण. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती या वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे? आता दया जोडाक्षरी नाहीये, क्षमा जोडाक्षरी नाहीये, शांती नाहीये, देवाची ही नाहीये, वस्ती हा जोडाक्षरी शब्द आहे. आता यामध्ये त्यांनी क्षमा हे पण जोडाक्षरी शब्द पकडलाय. तो कसं काय ते आपल्याला मराठीचं वाचन करून बघावं लागेल, पण क्ष हे अक्षर आहे आपल्या अक्षर मालिकेतील. पण जर त्यांनी क्षमा पकडलंय आणि जर परीक्षेला हा शब्द आला तर तुम्ही क्षमा हा शब्द क्ष अक्षर असणारा शब्द सुद्धा जोडाक्षरी शब्द पकडा. त्यामुळे त्यांचं उत्तर आलं की 2 शब्द असे आहेत जे जोडाक्षरी आहेत आणि मग पर्याय क्रमांक 4 हे त्यांचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघूया आपण. आम्ही यंदा रामनवमी वेगळ्या प्रकारे साजरी केली. या वाक्यातील 2 अक्षरी शब्दांची संख्या 5 अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर यामध्ये आपल्याला 2 अक्षरी शब्द किती आहे ते शोधावं लागेल आणि 5 अक्षरी किती, आणि मग काय कशापेक्षा जास्त आहे ते विचारलं त्यांनी ना. तर त्यांनी विचारले 2 अक्षरी संख्या 5 अक्षरी शब्दांपेक्षा कमी का जास्त?
त्यामुळे आधी 2 अक्षरी शब्द किती आहेत बघू. आम्ही यंदा केली हे 2 अक्षरी 3 शब्द आहेत आणि रामनवमी हा एकमेव 5 अक्षरी शब्द आहे. मग आपल्याला इथे दिसते की रामनवमी एकच आहे आणि 2 तीनदा आलाय 2 अक्षरी. तर मग 2 अक्षरी शब्दांची संख्या जास्त आहे, त्यामुळे इथले कमीवाले उत्तर आता नाही असणार आहे, मग जास्त. पण मग कितीने जास्त आहे, मग 3 वजा 1 2 ने जास्त आहे. आलं लक्षात. कधी लिहून घ्यायचं की 2 अक्षरी शब्दांची संख्या किती, मग मोजायचं तिथे लिहायचं. मग 5 अक्षरी शब्दांची वाक्यात संख्या किती, मग तेही लिहून काढायचं. मग आधी बघायचं कोण कशापेक्षा जास्त आहे, मग हे समजून घ्यायचं की जास्त किंवा कमी असेल तर त्याच्यानुसार आपले उत्तर कोणत्या पर्यायांपैकी असणार आहे. मग 3 आणि 4 तर माझे ऑलरेडी गेले, मग राहिलं 1 आणि 2 पर्यायामधलं. तर मग त्यातले तुमचं पर्याय क्रमांक कसा काढणार की 2 ने जास्त की 1 ने, तर वजाबाकी करायची सरळ सरळ. आता प्रश्न क्रमांक 11. भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरापासून उजवीकडील चौथे अक्षर कोणते. आता मा या अक्षरापासून उजवीकडील म्हणजे ह्या बाजूला चौथे अक्षर कोणते. आता त्यांनी अक्षरापासून विचारलं, अक्षरापलीकडे नाही, हे लक्षात घ्या. अक्षरापासून विचारलं की मा हे पहिलं अक्षर येणार आणि अक्षरापलीकडे असतं तर ता हे पहिलं अक्षर असणार. आता अक्षरापासून विचारलंय त्यामुळे ते पहिलं अक्षर आलं. मग त्यांनी जसं लिहिलंय तसं लिहू शकता की इथं ता 2 की 3 आणि ज 4. मग त्यांना उजवीकडील चौथे अक्षर पाहिजे त्यामुळे ते ज, आणि यातील पर्याय क्रमांक 3 म्हणजे ज आहे. तर आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले. असं म्हणून बघा बरं कशी मज्जा येते, पटपट म्हणता येते का बघा बरं. काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले. आता प्रश्न बघूया आपण. या वाक्यात का हे अक्षर किती वेळा आले आहे. मग आपण अंडरलाईन करायचं की का जिथे जिथे आले त्याला अंडरलाईन केलं. हे अक्षरातलं का, का इथे पण का, कात्रीने मध्ये पण का, करा 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 मध्ये क आहे ते नाही येणार, कापले मग परत का. मग हे जर केलं तर किती वेळेस अंडरलाईन केली आपण, तर 1 2 3 4 5. आता 5 हे कोणत्या पर्यायांमध्ये, तर पर्याय क्रमांक 4 हे इथे 5 लिहिलेलं त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 13 कसा सोडवायचा ते बघूया आपण. आता त्यांनी एक अक्षरमाला दिली आणि त्या अक्षरमालेतील म च्या पूर्वी लगेच र व म च्या नंतर लगेच र, म्हणजे त्यांना काय म्हणायचं की र म र र म र असं किती वेळेस आलंय. काय बघा, म च्या पूर्वी र आणि म च्या नंतर लगेच र म्हणजे र म र. आता इथे बघा इथे आलंय र म र, परत बघायचं र कुठं आणि र म र शब्द येतो का बघायचं, र म र इथे आलंय. तर ह्याचप्रमाणे 2दा आणि त्यांनी जे अंडरलाईन केलंय तिथे पण 2 वेळेस आहे. तर मग इथे पर्याय क्रमांक 2 मध्येच 2 लिहिलंय त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तुमचे मार्क जाण्याचे चान्सेस कुठे जास्त असतात माहिती का. जसं की इथे आता पर्याय 4 पर्याय असतात आपल्याला, 4च्या तिथे 1 2 3 4 लिहिलंय, पण कधी कधी ते उलटून देतात 1 2 4 3 आणि तुमचं जर उत्तर असेल 4 आणि तुम्ही घाई घाई 4 केलं पण पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर काय आहे 3, त्यामुळे ते उत्तर नसणार आहे. तर हे पर्याय निवडताना जरा लक्ष देऊन निवडायचे म्हणजे तुमचे हातचे मार्क जाणार नाही. म्हणजे तुम्ही बरोबर उत्तर काढून सुद्धा तिथे चुकीच्या उत्तराचा गोल भराल त्यानेही तुमचे मार्क जाऊ शकतात. त्यामुळे हे खूप केअरफुली बघायचं. हे उलटही देऊ शकतात म्हणजे असंही लिहू शकतात 4 3 2 1, तर तिथे बघायचं आपले 2 उत्तर आहे, मग 2 कोणत्या ऑप्शन मध्ये तो ऑप्शन निवडला गेला पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 14 बघूया आपण. अक्षर, आज्ञा, वाङ्मय, वृक्ष, पृथ्वी, कृपा या शब्दसमूहात जोडाक्षर नसलेले शब्द किती. आता तिथे काय दिलं हे नेहमी काळजीपूर्वक वाचायचं आणि बुद्धिमत्ताचा पेपर हा काळजीपूर्वक वाचण्यासाठी जास्त असतो. तर नसलेले हे अंडरलाईन करून घ्या पेपरमध्ये म्हणजे उत्तर चुकणार नाही. मग आता जोडाक्षर नसलेले, आता आपण मगाशी जे बघितलं त्याप्रमाणे बघूया. वाङ्मय व कृपा या 2 शब्दांमध्ये एकही जोडाक्षर नाही कारण म हे अनुनासिक आहे व कृ
हे वर्ण क व रू यापासून तयार होते. तर त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की इथं ड च्या तिथं टिंब दिसतोय, पण ते नाहीये जोडाक्षर, हे लक्षात घ्या. आणि दुसरं कृपा. कृपामध्ये क आणि रू पासून तयार होतं, त्यामुळे ते एक अक्षर आहे, तर त्यांनी ते जोडाक्षर पकडलेलं नाही. मग जोडाक्षर मध्ये कोणतं पकडलंय की अक्षर, म्हणजे क्ष हा जोडाक्षरच पकडायचा मुलांना बुद्धिमत्तेच्या पेपरला, हे लक्षात ठेवा. आज्ञा ज्ञ, ज्ञलाही जोडाक्षर पकडायचं. वृक्ष, परत क्ष आलं. पृथ्वी, इथे पण अक्षर जोडलं गेलेलं आहे. आता क्ष ला जोडाक्षर का पकडायचं, इथे त्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. क्षचा उच्चार कसा होतो, क आणि श चा दोन्हीचा उच्चार येतो. ज्ञ मध्ये पण द न य ज्ञ असं येतं ना, म्हणून त्यालाही जोडाक्षर पकडायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. क्ष असणारा शब्द सुद्धा जोडाक्षरी शब्द असणार, ज्ञ असणारा शब्द सुद्धा जोडाक्षरी शब्द असणार. त्यामुळे जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आली, 4. आता इथं पर्याय क्रमांक 3 दिलाय, तुम्ही म्हणताय आपलं उत्तर 4 आलंय, तर मग बघा जे पर्याय दिलेत, त्यांनी काय विचारलं आपल्याला, जोडाक्षरी नसलेले. मग जोडाक्षर नसलेले शब्द 2च आहेत ना, मग हे जे अंडरलाईन करायला लावलं होतं नसलेले, मग 2 हे उत्तर कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर झालं. आता प्रश्न क्रमांक 15 बघूया आपण. पा न शु प ल ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व पहिल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता पान शुपल वरून होतो पशुपालन शब्द तयार. मी ना काही मागचे पेपर बघितलेले स्कॉलरशिपचे, बऱ्यापैकी शब्द यातलेच आलेले, जसं की पान शुपल हा शब्द आहे ना, मी कोणत्या तरी सालच्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये वाचलेला आहे हा शब्द. त्यामुळे हे जर पुस्तकातील प्रश्न तुम्ही सोडवले तर तुम्हाला, मला नाही वाटत की जास्त प्रॉब्लेम येईल मेन स्कॉलरशिपच्या परीक्षेला. मग आता चला आपण उत्तर सोडूया. पशुपालन हा शब्द होतो, त्यातील तिसरे अक्षर काय, पा, आणि पहिलं अक्षर काय, प. मग यापासून शब्द तयार काय होता, अर्थपूर्ण, पाप. पापचा समानार्थी शब्द आहे पातक. आता अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दही चांगले माहिती असले पाहिजे. यावरून तुम्ही समजू शकता की तुमचा मराठीच्या पेपरचा खूप डिटेलमध्ये अभ्यास असणं किती गरजेचं आहे. तर आजच्या विषयाला धरून आपण 15 प्रश्न सोडवून बघितलेले आहेत. त्या धर्तीवर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न सोडवता आले तरी मी समजेल की माझा हा व्हिडिओ सक्सेसफुल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जर काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा. मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तुमची मित्र किंवा तुम्ही जर मोठी माणसं असताल आणि तुमच्या मित्रांची मुलं, मैत्रिणींची मुलं शिष्यवृत्ती परीक्षा देणार असतील आणि त्यांना तयारी करायची असेल, ज्यांच्याकडे मी सांगितलेलं पुस्तक उपलब्ध नसेल पण त्यांना त्या पुस्तकातील प्रश्न सोडवून बघायचे असतील, तेही हा व्हिडिओ बघू शकतात. आणि जसं की जे बाहेरचे क्लासेस लावू नाही शकत त्या विद्यार्थ्यांसाठीही हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण राहील. तर अशा सर्व लोकांना माझ्या व्हिडिओची लिंक पाठवा, त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि पुन्हा एकदा म्हणेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.